काय झालं होतं? काय झालं नव्हतं, माझा मुलगा आतमध्ये, हिचे वडील होते आतमध्ये, त्यांचं काय झालं ते आम्हाला माहिती नाही. माझा पुतण्या गाडीवरून उतरून आतमध्ये गेला. आतमध्ये जाऊन तो मिटवायला लागला. तो काय म्हणला, तुम्ही तुमचा आवरा आणि बाहेर निघा, आम्हाला तुमचे पैसे नको काही नको. तरी त्यांनी ऐकलं नाही. माझ्या पुतण्याला सगळ्यांनी धरून आतमध्ये मारलेलं आहे. त्याच्यासाठी मी सोडवायला गेली, माझे मालक आणि मी. तर त्यांनी आमच्यासुद्धा दगडफेक करून मला दांडकेनी इथं मारलेले आणि 4-5 जणांनी माझी साडी फेडलेली. हां, मग माझ्या पुतण्याला मी सोडवत असताना तरी माझ्यावर धावू येत होते सगळीजण. माझ्या पुतण्यासुद्धा आणि माझ्या मालकासुद्धा, बाकीची सगळी माझी पुतणी असतं. आता 4 गाड्या होत्या त्यांच्या आणि तलवारी बी होत्या. तलवारी हातेरी त्यांच्याकडे होती, सगळी पेलेली आहेत. आणि पाहिजे तर तुम्ही आमच्या घरी जाऊन चिंचेच्या झाडाखाली त्या बाटल्या बघून या. आणि सकाळपासून आम्ही त्यांना सहकार्य केलं. गुरांना, त्या बैलांना चारा दिला, पाणी दिलं, त्यांना पाहिजे एवढं पाणी वापरायला दिलं. महिलांनी नाही, पुरुषांनी केलेली, सगळ्या पुरुषांनीच चावलेली आहेत. माझ्या थोरल्या दिराच्या सगळी जण अंगावर बसली होती. तो जर आज वाचला नसता तर काय झालं असता ह्याचा परिणाम. हा, माझ्या मालके सुद्धा बेशुद्ध येतात दवाखान्यात. माझा पुतण्या सुद्धा आहे आणि एक सून पण माझी आहे, अजून सून पण माझी शुद्धी आलेली नाही. बायला पाडून बायच्या अंगावर बसतात का? ह्यो न्याय कसा द्यायचा आता आम्ही? हा, कसा द्यायचा तुम्हीच सांगा आता. काय झालं होतं नेमकं? मी कामावरतून आलो तर हे लोक आमच्या चुलत्याला व माझ्या भावाला तलवारीनं मारत होते. तर मी तिथं तलवार धरायला गेलो तर माझ्या हाताला तलवार लागली बोटाला आणि माझ्या हातावर दगड घातला व माझ्या वडिलांना मानेवरती घाव करायचा प्रयत्न करत असताना मी तलवार वाचवतो आणि मला तलवार लागली. त्यांच्यात भांडणं चालली होती. ते दारू पेले होते, त्यांच्यात भांडणं चालली होती. आमच्या घरच्यांनी विचारलं, बाबा झालं कशाला गाण्याचा आवाज वगैरे होता, झालं तर जावा. तर त्यांनी आमच्या चुलत्यांना भावाला पहिलं मारहाण केली. त्यांच्यात पहिली भांडण होती. किती लोक होते साधारणतः? ते मी गेलो तर 25-30 जण होते. आणि ते तलवारीने एक नाही चॉपर होते त्यांच्याकडे, चॉपर एक होता आणि 3 तलवारी होते.